माझे नाव यशवंत सकाराम कोथे. भरत या नावानं ओळखलं जातं, पण रेकॉर्डिंग नाव यशवंत सकाराम कोथे. गावाचे नाव वाकडपाडा, पोस्ट उधळे, तालुका मोखाडा, जिल्हा ठाणे. आमच्या गावाची लोकसंख्या ग्रुप ग्रामपंचायत असल्यामुळं या गावामध्ये 2 महसूल गावे आणि 4 पाडे येतात. असे एकूण 6 गावांची पाड्यांची गावाची संख्या आहे. आणि या गावाच्या लोकसंख्या 1800 मागच्या जनगणनेनुसार 1800 आहे. सध्याच्या जनगणनेनुसार थोडीफार म्हणजे जी आता नवीन सुरुवात झाली परत जनगणनेची याच्यानुसार झालेली आहे. आणि गावातली मुख्य समस्या म्हणजे आमच्या गावात रस्त्याची फार मोठ्या प्रमाणात समस्या आहे. आणि त्याचप्रमाणे हा आदिवासी भाग असल्यामुळं इकडं पाण्याची फार मोठी समस्या आहे. इथून ह्या गावातून 2-3 किलोमीटर पाणी आणायला जावं लागते. पण शेजारीच एक तलाव आहे बांधकाम खात्याची. यावर्षी आम्ही ग्राम सभेमध्ये ठराव घेऊन गेली 2-3 वर्ष आम्ही पाणी आम्हाला लोखंडी पाईपलाईन पाणी आणायचे आहे. त्याचा प्रस्ताव आम्ही रितसर पंचायत समिती जिल्हास्तरीय पाठवलाय. आणि पाण्याची पहिली जर या ठिकाणी पाणी उपलब्ध झाला तर या इथल्या ग्रामपंचायतीचा तालुक्यातून नाही जिल्ह्यातून सुद्धा 1 नंबर येण्याची म्हणजे येईलच ग्रामपंचायत. पाणी असेल तर विकास आहे. आणि जुने रस्ते बनवले गेल्यामुळे ते खराब झालेत. गेली 5-6 वर्षापासून 5-6 वर्षापासून रस्ते खराब झाल्यामुळे लोकांची तीच एक मोठी समस्या आहे. आणि बरेचशा इतर समस्याला सगळे ग्रामस्थ तोड देत राहिले. पण मुख्य समस्या म्हणजे या ठिकाणी पाणी आणि रस्ते. त्याचप्रमाणे या ठिकाणी आता शेजारी उपकेंद्र गावात आहेत. पण गोळ्या औषधांची व्यवस्था जर झाली तर इतर समस्या जवळजवळ आम्हाला नाही. आणि त्याच्या पुढचे जर सांगायचं झालं तर याच्यावर ह्या गोष्टींवर उपाय आम्ही ग्रामपंचायतीमध्ये दवाखान्याच्या बाबतीत आम्ही हागणदारी मुक्तीमध्ये भाग घेतला होता विशेष म्हणजे. आणि आमची कारण नसताना एक शाळेची कुठेतरी कुरी काढली ज्याच्याकडे सेफ्टी संडास येतो त्या संडासमध्ये संडास करीत नाहीत. 25-30 हजाराचा असा शासनाने कुरी काढल्यानंतर आमचा हागणदारी मुक्तीचा प्रस्ताव आणि त्याची फेरतपासणी झाली. त्याचे काही रिपोर्ट आले नाही किंवा आम्हाला त्या पद्धतीने कळवला नाही. आणि आम्ही पर्यावरणामध्ये भाग घेऊन जवळजवळ 2100 झाडं लावलेत. आणि आम्ही परत आता या वसंत ऋतूमध्ये एक वरिष्ठ जे लोक वयोवृद्ध आहेत त्याचप्रमाणे तरुण आहेत. आमच्याकडे पोलीस पाटील तरुणच झाला. आम्ही त्याचा एक सत्कार कार्यक्रम ठेवणार आहे. आणि त्या सत्कार कार्यक्रमामध्ये एक सगळ्यांना जवळजवळ 200 ते 300 अशी आम्ही झाडे आणणार आहेत. आणि सत्कार रूपी आम्ही त्या लोकांना झाडे देणार आहेत जेणेकरून पर्याय संतुलन राहणार आहे असं. आणि त्याचप्रमाणे या गावामध्ये आमच्याकडे एक नेहरू युवा केंद्र आणि त्याला संलग्न अशी संस्था आहे. ती सुद्धा चांगल्या दर्जाने कार्यरत आहे. आमचे मित्र ते डॉक्टर ते सुद्धा वेळ या भागामध्ये देऊन जे आजारपणाला एक उपाय प्राथमिक उपाय म्हणजे ते देतातच. काय आता त्याचा पण सुद्धा आता ह्या वर्षी म्हणजे 2-3 वर्षापासून हळूहळू काम सुरू झालंय. आणि गावातल्या लोकांचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणावर याच्यात हे असल्यामुळं फक्त रोजगाराची समस्या आहे. आणि शैक्षणिक दर्जा ह्या गावाचा आम्ही जर अभिमानानं सांगू शकतोय तो म्हणजे एक विशेष ज्ञान असेल तर विकास आहे. त्याच्यामुळं ह्या गाव 100% साक्षर करायचा आम्ही पुरेपूर आणि तो झालेलाच आहे. आज आमचा गाव 100% साक्षर आहे. साक्षर असल्यामुळं आम्हाला ज्ञान आहे. परंतु आमच्याकडे पाण्याची समस्या नसल्यामुळे आम्ही पाण्यामुळे अडचणीत जर पाणी आला तर काही पण खडकावळी सोना पिकवू शकतोय. हे आमच्या ग्रामपंचायतीचे ध्येय धोरण आहे. परंतु पर्यावरण वगैरे संतुलनासाठी सुद्धा आम्ही भरपूर प्रयत्न करू राहिलो. या वर्षी आम्ही परत एकदा वृक्षारोपण संतुलन इकडे थोडीफार झाडे आहेत. आम्ही कुऱ्हाडबंदी सुद्धा केलेली आहे. त्याचप्रमाणे पाण्याची पाण्यासाठी ठराविक 2-4 गावांना आम्ही त्याच्याकडून
विहिरीची, त्याच्यामुळे थोडीफार पाण्याची समस्या सुटली. पण तरी पाणी हा महत्वाचाच भाग आहे. आणि त्याचप्रमाणे आम्ही शासनाचे ज्याप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला जे शासनाने ध्येय धोरण आखून दिले त्याच्यात आम्ही भाग घेतलाय. ग्रामसभा असो, आम्ही आजपर्यंत अभिमानानं सांगू शकतोय त्या 2-3च गोष्टी. ती म्हणजे एक का शिक्षण आम्ही जास्तीत जास्त प्रमाणात आम्ही तालुक्यातून आमच्या शाळेचे 10वी पर्यंत शाळा असल्यामुळे जवळच कॉलेज आहे 12वी पर्यंत, 4थीचे विद्यार्थी 7वी पर्यंत शाळा आहे. शिक्षणाला फार महत्व देऊन शिक्षणातून विकास करून घेतलाय. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही हागणदारीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करतोय. तिसरी गोष्ट म्हणजे आम्ही पर्यावरणही संतुलन करतोय. आणि चौथी गोष्ट म्हणजे आम्ही या ठिकाणी आपला कोणतं रे ते हे तंटामुक्तीमध्ये आम्हाला बक्षीस भेटलंय. आणि चौथी गोष्ट म्हणजे आमचा ग्रामसभेत सुद्धा जिल्ह्यामध्ये 1 नंबर आलाय काय. आणि 5वी गोष्ट म्हणजे का आम्हाला जे आता गाडगे महाराज स्वच्छता अभियान त्याच्यातून जिल्ह्यातून 3 नंबर भेटलाय. अशा आमच्या कारकिर्दीमध्ये गौरवस्पद म्हणजे अशा 4-5 घटना झाल्यात. पण आम्हाला जर पाणी दिलं याच्या सगळ्याचा जर श्रेय सगळ्या ग्रामस्थांचा, सगळ्या लहान मुलांपासून शाळेच्या तर वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादांमुळं आणि सगळ्यांचा हे असल्यामुळं हे सगळे प्रयत्न झालेत. सगळे प्रयत्न करतात, परंतु पाणी हे यश न दिल्यामुळं, पाण्याने जर यश दिला तर आम्ही कमीत कमी नाही पण तालुक्यातून जिल्ह्यातून आमची ग्रामपंचायत खरोखर सक्सेस होणार. गरीब ग्रामपंचायत आहे, या ठिकाणी पैशाचे सोर्स नाही, रोजगार नाही, तरी पण शिक्षणामुळे काही ना काही होईल. आम्ही बाहेर जाण्याचा तर प्रयत्न करीतच नाही. परंतु शेवटी परत एकदा सांगतो का आमच्या ग्रामपंचायतीला पाणी हाच एक महत्वाचा मुद्दा आहे. बाकीच्या सगळ्यावर पर्याय शोधले, त्याच्यावरही पर्याय शोधलाय, फक्त शासनाला मंजुरी देऊन करायचे आहे. बस एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. ओके सर.